आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. आणि या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कमाल दाखवले, ते वांडंगाचा वाहने गौडू पक्ष ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्षापासून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरते. 12:05 हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बोलवायला सांगितले रामेश्वर वाटाडे, त्या ठिकाणी 1 मैलावरती आहे. पण दिल्ली शिळा तुकाराम महाराजांनी तेरायचं सुपोषण केलं. शरीर बसून 13 दिवशी ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आले. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळी त्यांना धृतन झाला, विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळी ती स्थापना तिथं झाली. आपण जरी या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंगलेले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कशा आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं. म्हणले, महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काही गाडला जात नाही, ते आपावर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराजचं वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा बुडी डोहात टाकेली. मच्छाने मच्छावर झल्ली, पांडुरंगाने मच्छावता धारण धरला. तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा, पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबाराईने या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हटलं, देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबाराईने अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थले वाचून आला सिक्का परलात कैवरी दत्तची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी. तायशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तू काय आता धावा करीतच आहे. असा निळोबाराने देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. बसतो. जर कोणाची काही शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो.